मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडेल. तर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळामध्ये पक्षाचं अधिकृत पत्रही सादर केलंय. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईमध्ये दाखल झाले. तर राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होणाऱ्या सुनेत्रा पवारांचा परिचय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर सुनेत्रा पवारांचं वय आहे 62 वर्ष. धाराशिवच्या तेरमध्ये 1963 त्यांचा जन्म झाला. वडील बाजीराव पाटील त्यावेळेचे मोठे स्थानिक नेते होते. माजी मंत्री माजी खासदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे सख्खे बंधू. 1983 संभाजीनगरच्या सरस्वती भुवन कॉलेजमधून त्या कॉमर्सच्या पदवीधर झाल्या. 1985 भाऊ पद्मसिंह पाटीलांच्या पुढाकारानं त्यांचा अजित पवारांशी विवाह झाला. लग्नानंतरही त्या सक्रिय राजकारणापासून दूरच राहिल्या. काटेवाडीत सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पुढाकार हे त्यांचं पहिलं सामाजिक कार्य होतं. पुढे 2006 काटेवाडीचा निर्मल ग्राम पुरस्कारानं गौरव झाला आणि हागणदारी मुक्त गाव म्हणूनही काटेवाडीला जाहीर करण्यात आलं. 2008 मध्ये बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची उभारणी त्यांच्या मार्फत करण्यात आली आणि त्यावेळी त्या त्याच्या अध्यक्षाही होत्या. 2010 एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना झाली. सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांपैकी एक आहे. 2011 पासून फ्रान्सच्या वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरम थिंक टँकच्या ते सदस्य आहेत. 2017 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्य आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर राजकीय कार्यक्रमात त्यांचा सहभाग सुरू झाला. 2024च्या लोकसभा निवडणुकीद्वारे प्रथमच त्या सक्रिय राजकारणात उतरल्या. बारामती लोकसभा मतदारसंघामधून नणन सुप्रिया सुळेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि 18 जून 2024 त्या राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्त झाल्या आणि 31 जानेवारी 2026 आज त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. तर राष्ट्रवादीचं विधिमंडळ नेमकं कसं असणार आहे ते देखील आपण पाहूयात. तर विधानसभेचे आमदार आहेत 40 आणि विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे एकूण 8 सदस्य आहेत. 8 आमदार आहेत. तर विधानसभेत गटनेते दादांच्या निधनानं हे गटनेतेपद रिक्त आहेत. या गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती आज होऊ शकते. तर विधान परिषदेमध्ये अनिकेत तटकरे हे गटनेते आहेत. तर मुख्य प्रतोद आहे शिवाजीराव गर्जे आणि इकडे परिषदेमध्ये संजय खोडके आहेत प्रतोद. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडेल. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील.